श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्याचे लेणं देणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी महिला अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात. यंदा म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, पूजेचा सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त कोणता आहे याविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि या दिवशी कोणत्या रंगांना विशेष महत्त्व आहे, कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्या आणि कोणत्या रंगाच्या वस्तू घालू नये, या दिवशी काय करावे, काय टाळावे, अशी संपूर्ण वटपौर्णिमेच्या संदर्भाची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी जाणून घेऊया की यंदा वटपौर्णिमा कधी आहे. तर बघा, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीनुसार पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेचा सण 29 जून 2026 म्हणजेच वार सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा रविवारी 28 जून 2026 रोजी रात्री उशिरा किंवा 29 जूनच्या पहाटे 3:06 होणार आहे. पौर्णिमा तिथीची समाप्ती ही मंगळवारी 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून 2026 रोजी सोमवार रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी सर्व सुहासिनींनी वटपौर्णिमेचे व्रत करावं. यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे कारण या दिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभयोग जुळून आलेले आहेत. सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राचा वार मानला जातो. वडाच्या झाडामध्ये साक्षात शिवशक्तीचा वास असतो. त्यामुळे सोमवारी वटपूजन केल्याने त्या व्रताचे फळ अनंत पटीने वाढणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आकाशमंडलात शुभयोग आणि सौभाग्ययोग निर्माण होत आहेत. पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ही ती स्थिती आहे ज्या दिवशी सती सावित्रीने आपल्या दृढ संकल्पनेने आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. म्हणूनच हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या प्रेमाचा आणि आत्मबलाची शक्ती दर्शवतो. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा अशुभ मुहूर्त आणि राहुकाळ टाळून करावी. 29 जून आणि 30 जून रोजी पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ खालील प्रकारे असणार आहे. सकाळी 8:55 पासून ते दुपारी 10:30 असेल. जर तुम्हाला सकाळी लवकर पूजा करायची असेल तर सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या संपूर्ण शुभ चौघडाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. सकाळी असणारा राहुकाळ आणि भद्रकाळ टाळूनच पूजा संपन्न करावी. आता पूजेची संपूर्ण साहित्य आपण बघूया. तर पूजेसाठी एक ताट लागतं. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, गंध आणि विड्याची पाने, सुपारी लागते. वडाला गुंडाळण्यासाठी कापसाची सूज म्हणजेच कच्चा दोरा लागतो. 5 प्रकारची फळे लागतात ज्यामध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. पाण्याचा तांबा अर्घ्य देण्यासाठी वडाच्या पानाची बनवलेली किंवा बाजारातून आणलेली सती सावित्रीची मूर्ती किंवा प्रतिमा, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा फराळाचे पदार्थ, सुहासिनींना देण्यासाठी आपल्याकडे आंबा किंवा मग फळे, गहू किंवा हरभरे दिले जातात. वटपौर्णिमाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पारंपरिक किंवा सुंदर साडी परिधान करावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे स्वच्छता करावी आणि पाण्याचा सडा टाकावा. झाडाच्या खोडाजवळ सती सावित्रीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून तिची हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून मनोभावे नमस्कार करावा आणि ऋतुकाळाप्रमाणे आपले 5 फळे विशेषतः आंबा अर्पण करावा. आता अत्यंत महत्त्वाची विधी म्हणजे सूत गुंडाळणे. कापसाचे पांढरे सूत घेऊन वडाच्या झाडाला किमान 7 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घालाव्यात. ते सूत झाडाला गुंडाळावे. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करावी. पूजा संपन्न झाल्यावर तिथे दिवा, धूप, अगरबत्ती ओवाळावी, नैवेद्य दाखवावा आणि वडाच्या झाडाची मनोभावे आरती करावी. शेवटी उपस्थित सुवासिनींना हळद कुंकू लावून वाण द्यावे आणि घरी येऊन पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.
अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या घालतो? शास्त्रात खूप मोठे महत्त्व आहे. काही रंग असे असतात जे तुमचे सौभाग्य 1000 पटीने वाढवतात, तर काही रंगाचे पूजेच्या वेळी परिधान केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि दोष लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, यंदा वटपौर्णिमेला कोणते शुभ रंग आहेत, त्या रंगाची साडी आणि बांगड्या तुम्ही आवर्जून घातल्या पाहिजेत आणि असे कोणते रंग आहेत जे चुकूनही वापरायचे नाहीत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, एक सेकंदसुद्धा मिस करू नका. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पूजेमध्ये रंगांना एवढं महत्त्व का असतं. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आणि पूजेला विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितले आहे. रंग हे केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. शुभ रंग हे निसर्गातील सकारात्मक आणि दैवी शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. जेव्हा आपण वडाच्या झाडाची म्हणजे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि शिवशक्तीची पूजा करतो, तेव्हा आपल्या अंगावरील शुभ रंग पूजेची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात आणि मनामध्ये संक्रमित करतात. पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. आता तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर आपण योग्य रंगाची साडी घातली नाही किंवा चुकीचा रंग घातला तर काय होते? शास्त्रानुसार पूजा करताना नकारात्मक रंग परिधान केल्यास पूजेमध्ये विघ्न येऊ शकते. आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव आहे. जर आपण या दिवशी चुकीचे किंवा अशुभ रंग परिधान केले तर नकारात्मक ऊर्जा वाढते, पुण्य मिळत नाही, वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो. त्यामुळे नटण्याथटण्याच्या आनंदात रंगाची चूक अजिबात करू नका. वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग कोणते आहेत? नंबर 1, त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हा अतिशय शुभ रंग आहे आणि लाल रंग म्हणजे रंगांचा राजा आणि सौभाग्याची सर्वात मोठे प्रतीक. लाल रंगाची साडी आणि लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. हा रंग पती पत्नीमधील प्रेमाने समर्पण वाढवतो. दुसरा रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग. वडाचे झाड हिरवेगार असते, अत्यंत शुभ मानले जाते. हा रंग कुटुंबात आनंद आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. तिसरा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आवडता रंग आहे. गुरुग्राम महिलांच्या पत्रिकेत पतीचा कारक असतो. ती साडी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि नशीब चमकते. त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे चौथा, नारंगी किंवा भगवा रंग. हा रंग अग्नी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि पूजेमध्ये मन लागते. पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा नात्यातील गोडवा आणि आदर दर्शवतो. जर तुम्हाला खूप डार्क रंग आवडत नसतील तर तुम्ही गुलाबी किंवा राणी रंगाची साडी आणि बांगड्या नक्कीच घालू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावधगिरी. म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही वापरू नका. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा सौभाग्याच्या सणात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य म्हणजेच निषिद्ध मानला जातो. काळा रंग हा राहू, केतू आणि शनीची संबंधित असून तो राहूची नकारात्मकता आकर्षित करतो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळी साडी किंवा काळ्या बांगड्या असतील तर अजिबात घालू नका. तसेच पांढरा रंग हा देखील सौभाग्याच्या पूजेत वापरत नाहीत, त्यामुळे तोही रंग टाळा. साडीसोबतच आपल्या बांगड्यांनाही म्हणजेच चुड्यालाही विशेष महत्त्व आहे. सुवासिनींचे हात कधीही सुके किंवा रिकामे नसावेत. बांगड्यांचा जो खणखणाट असतो, जो आवाज असतो, तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो. वटपौर्णिमेला साड्यांच्या रंगांची मॅचिंग करून तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. काचेच्या बांगड्यामधून निघणाऱ्या ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करते. किमान 2 किंवा 4 हिरव्या बांगड्या तरी नक्की असाव्यात. यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी याच शुभ रंगापैकी तुमच्या आवडतीची साडी किंवा बांगड्या निवडा आणि तुमची पूजा यशस्वी करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.